नमस्कार, एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये आता एक अशी घटना घडलेली आहे ज्याच्यामुळे अनुश्री अडचणीत येऊ शकते. प्रोमो समोर आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा हा प्रोमो पाहिला असेल. प्रोमोमध्ये अनुश्री दीपालीला चहा बनवायला सांगते, तर दीपाली बोलते की नाही बनवणार, माझी ड्युटी संपलेली आहे. यावर अनुश्री बोलते की तू सगळ्यांसाठी चहा बनवला होतास, मग मी पण फक्त तुला चहाच बनवायला सांगितलेला आहे. तर दीपाली नाही बोलते. तर मित्रांनो, इथूनच वादाला सुरुवात होते आणि अनुश्री थेट रागाच्या भरात बोलते की ठीक आहे, आता मी घरातील टॉयलेट आणि बाथरूम खराब करून टाकते, मग बघूयात कोण वापरतं. मित्रांनो, हे शब्द खूप मोठे आहेत, कारण बिग बॉसच्या घरात प्रॉपर्टीचं नुकसान करणं किंवा अशा धमक्या देणं हे नियमांच्या विरोधात आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अनुश्रीने रागाच्या भरात बोललेले हे शब्द तिच्यावरच भारी पडणार का? बिग बॉस यावर काय मोठी कारवाई करणार का? अनुश्रीला आता शिक्षा होणार का? की थेट घराच्या बाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो? जसं की अनुश्रीने काही प्रॉपर्टीचं नुकसान केलं तर तिला बिग बॉस थेट नॉमिनेट सुद्धा करू शकतात, कारण याआधी सुद्धा अशा गोष्टींमुळे अनेक सदस्यांना बिग बॉस यांनी कडक शिक्षा दिलेली आहे. आता बिग बॉस अनुश्रीच्या या वागण्याकडे कसं पाहणार आणि याचा तिच्या गेमवर काय परिणाम होणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अनुश्रीने जे बोललेलं आहे किंवा जे घरामध्ये ती काही करणार आहे ते योग्य आहे का? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.